पहिल्या चेंडूचं केलं डिग्री झालंय. दुसरा बॉल ओव्हर द विकेट. ऑफ साईडला इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मध्ये कव्हर नाहीये. बॉल सरळ चाललाय कव्हरला. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला आणि आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्या गेल्यात. दीपेश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पंपू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. 3 धावा फलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा केला त्यापर्यंत झालाय. एका बाजूला विहान 11 श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना मैत्री 11 पालघर या 2 टीम मधील हे 2 युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ऑफ साईडला इथून बॅकफुट पंच त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि बॉल सरळ निघून जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. षटकार तुषारच्या बॅट मधून 6 धावा. गुड शॉट. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि स्ट्रेंथचा वापर या ठिकाणी केला. फ्लॅट अँड फ्युरियस हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग सध्या तुषार मैदानाच्या आतमध्ये करतायत. आत्मविश्वास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर निहिलचा हा कमबॅक पाहायला मिळाला. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्त त्या ठिकाणी झाले. 4 बॉलचं केला त्यापर्यंत झालाय. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला श्री जागमाता रावले विहान 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना मैत्री 11 पालघर जो सध्या बॅटिंग करतोय. टॉस हरल्यानंतर फुल टॉस बॉल इथून स्वीप केला जातोय. गॅप मध्ये सरळ निघून जाईल. थ्रू दी स्क्वेअर लेग बॉल निघून जातोय. 4 धावून केला चौकार. काय कलात्मक फटका पाहायला मिळाला. मन बनवलं होतं या बॉलवरती इथून स्वीप करायचं आणि तो सुद्धा इथून स्क्वेअर लेगला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. 5 बॉलचा केल्या ठिकाणी झाला. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट किपर सुद्धा बीट झाले होते आणि 1 धाव या बॉलवरती मिळेल. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल फलकावरती पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. 14 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14. 14 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. हिमेश घरातला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये हिमेश आला. एक वेगवान गोलंदाज रावले एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती धावताना दिसेल. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन इथून कट करण्याचा प्रयत्न. काय एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले होते. एक वन ऑफ द ग्रेट फिल्डर या टीम मधील आणि खऱ्या अर्थानं विहान 11 श्री जागमाता रावले टीमचा जॉन्टी रोड्स असंच म्हणावं लागणार आहे. दीपेशला काय एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले होते. प्रेझेंस ऑफ माइंड. यश मिळालेलं नाहीये हरकत नाहीये परंतु आपल्या टीमसाठी धावा या ठिकाणी वाचवल्यात. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 15 या आकड्यावरती. 15 रन्स स्कोर करते लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झालाय. श्री जागमाता रावले टीमचा जॉन्टी रूट्स इन ॲक्शन मध्ये आणि आपल्या टीमसाठी भरपूर धावा त्याने आतापर्यंत वाचवल्यात मागच्या 7 बॉलमध्ये. ओव्हर द विकेट चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाहीये. स्ट्रायकिंगमध्ये चेतन. दुसऱ्या बाजूला तुषार चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. 6 बॉलमध्ये 14 धावा त्यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत आल्यात. त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार समावेश आहे. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय. मागच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्यात त्या धावा इथून कव्हर करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे हिमेशला. ओव्हर द विकेट बाउन्सर डेडली बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त चेंडू होता. ज्या पद्धतीने राईज झाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हिमेशकडे भरपूर वेग आहे
आणि वेगेसोबत नियंत्रण चांगलं आहे. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालं. मागच्या 2 बॉलवरती थांबवून ठेवलं आहे चेतनला. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हिमेश पुढचा बॉल या ओव्हरमधील वरती विकेटने गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. रनअपमध्ये थोडासा बिघाड येताना पाहायला मिळतोय. डेड बॉल या ठिकाणी असेल. 15 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. विकेटचा कॉलम सध्या खाली आहे. एका बाजूला चेतन, 2 डॉट बॉल सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. आता चौथ्या बॉलवरती इथून काय चित्र असणार आहे याकडे लक्ष वेधीत झालंय. हिमेश येतोय गोलंदाजी मार्कवरती ओव्हर दी विकेट. अजून एक चांगला बाउन्सर इथून सध्या उत्तर देत आहेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज. मागच्या ओव्हरमध्ये आपल्या पार्टनरवर ते जे प्रहार चढवले गेलेत त्याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हिमेश आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 डॉट बॉल आणि या डॉट बॉलचं प्रेशर सध्या चेतनवरती दिसते. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. एकाच टप्प्यावरती सातत्याने जे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं हिमेशकडून अप्रतिम. त्यानंतर इथून हा बॉल पुढे ठेवला होता आणि या बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळते. पहिला धक्का टीम मैत्री 11 पालघर संघाला गॉन. बॅट्समन प्लीज लवकरात लवकर या. भरपूर वेळ जातोय. 5 बॉलचं केल्या ठिकाणी झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 15 या आकड्यावरती. हिमेश गरज सध्या इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फार ॲक्शन मध्ये बॉलिंग अटॅक. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये 1 विकेट आतापर्यंत आलाय. नवीन फलंदाज शुभमला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3rd पोझिशनवरती दाखल झालाय. शुभम थोडंसं लवकर जा मैदानामध्ये कारण ऑलरेडी तुम्ही भरपूर उशीर केलाय. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तुषार पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर नॉन स्ट्राईकवरती गेल्या आणि नॉन स्ट्राईकवरती गेल्यानंतर भरपूर काही घडलंय मागच्या 5 बॉलमध्ये. कारण स्ट्राईक मिळालेली नाही आहे आणि चेतन त्यांचा संघर्ष सुरू होता. आता फ्रेश बॅटर स्ट्राईकमध्ये आलाय शुभम. हिमेशच्या या ओव्हरमधील शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल. शेवटच्या बॉलवरती इथून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनला निहिल किनी त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतील. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्त एकेरीस धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16 या आकड्यावरती. 16 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. पाहायला मिळाला हिमेश यांचं, त्यामध्ये 1 विकेट सुद्धा आली. आता इथून पुन्हा एकदा निहिल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये स्ट्राईकमध्ये बॅटर आहेत शुभम. दुसऱ्या बाजूला तुषार 6 बॉलमध्ये 14 धावा त्यांनी टीमसाठी बनवल्यात आणि हुकमी एक आहेत या नावाची चर्चा सुद्धा आपण सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं. सध्या तरी 2 व्यावसायिक गटातील खेळाडू एकमेकांच्या समोर असणार आहेत. एका बाजूला निहिल गिनी आणि दुसऱ्या बाजूला तुषार बसवत. खेळण्याचा प्रयत्न केला, फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत साई त्या ठिकाणी आहेत. अर्थातच अमोल कुठलीही चुकी त्या ठिकाणी केलेली नाहीये आणि शुभमच्या खेळीला या ठिकाणी पूर्ण लागत असताना दुसरा धक्का टीम मैत्री 11 पालघर संघाला गॉन.
फार ॲक्शनमध्ये आहेत, कारण मागच्या ओव्हरमध्ये हिमेशने जो कमबॅक केला त्यामुळे एक आत्मविश्वास निहिल यांना मिळाला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा जरूर खर्च झाला, परंतु इथून या ओव्हरमध्ये थोडंसं नाविन्य दाखवण्याचा प्रयत्न निहिल यांचा आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला, तिसरा चेंडू या ओव्हरमध्ये चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सातत्याने ऑफ कटर मागच्या 2 बॉल होते आपण पाहिल्यात, आणि या ऑफ कटरवरती फलंदाज जर इथून शांत ठेवले कुणाल आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंगवरती, जे फ्रेश बॅटर आहेत. आणि इथून जर आपण विचार केला तर सर 2 डॉट बॉल ते मैदानाच्या आतमध्ये खेळल्यात. दुसऱ्या बाजूला तुषार आतापर्यंत स्ट्राईकवरती आलेले नाही आहेत, आणि श्री जागमाता रावले अर्थातच विहान 11 टीमचा तोच प्रयत्न असणार आहे. इथून तुषारची विकेट कशी मिळेल यासाठी इथून स्ट्रॅटर्जी जरूर बनवली जाईल. 3 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला, पुढचा बॉल या ओव्हरमध्ये हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. वेल भरपूर मिळाला, आणि इथून दीपेश जरूर धावतायत, परंतु या बॉलवरती यश मिळणार नाहीये. बॉल सरळ निघून गेलाय, स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे चौकार. चार चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. पहिल्या 3 बॉलवरती इथून चांगल्या लाईन लेंथवरती गोलंदाजी होत होती. हा लेग कटर थोडंसं पाहायला मिळाला. त्यानंतर चांगला वेग या बॉलवरती पाहायला मिळतोय. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. मागचा बॉल जो होता थोडासा धीम्या गतीने इथून लेग कटर हाताळला होता. या बॉलवरती वेगेचा प्रयत्न केला, आणि वेगेवरती फलंदाज जरा शांत ठेवले. एक चौकार कुणालच्या बॅटमध्ये आतापर्यंत आलाय, परंतु इथून 3 डॉट बॉल सुद्धा या ओव्हरमध्ये तो मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 20 रन्स स्कोरकडे लागले गेल्यात. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. सध्या रावल्याचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आहेत निहिल, आणि इन ॲक्शनमध्ये आहेत निहिल. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. शेवटचा बॉल, अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल चाललाय वाईडिश लॉंगॉनला. चेंडू फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण केले, आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 21 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊयात कौशिकच्या दिशेने. खेळ समाप्त झाल्या. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हिमेश यांना आपण पाहतोय. असं रिडिंग बरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निहिल यांचा जर विचार केला तर 2 षटकांचा स्पेल त्यांनी पूर्ण केला आहे, आणि त्यामध्ये 19 धावा खर्च केल्यात, आणि महत्त्वाचं एक विकेट मिळवलं आहे. ऑफसाईडला ड्राईव्ह त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय कव्हरला. इथून गॅपमध्ये जाईल का, तर यस गॅपमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती इथून कुणालच्या बॅटमधून चौकार आलाय. हिमेश गोलंदाज झाला. थोडासा बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न होता, आणि पहिल्याच बॉल होती चौकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज कुणाल यांच्या बॅटमधून 25 वरती ही टोटल जाऊन पोहोचले. पुढचा बॉल या ओव्हरमधील बाउन्सरने उत्तर या ठिकाणी दिले गेले. बाउन्सर भरपूर आहेत. बाउन्सरची संख्या भरपूर आपल्याला पाहायला मिळालं या इनिंगमध्ये. मागील 20 बॉलमध्ये जवळजवळ 60% बाउन्सर या ठिकाणी हाताळले गेलेत. 25 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूंचं केलं सध्या मैदानाच्या आतमध्ये झालं. हिमेशला पण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. जे गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केले व्हेरिएशन भरपूर आहेत, आणि तेच व्हेरिएशन इथून दाखवून देत असताना हिमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. इथून बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न शतक त्या ठिकाणी पॉईंटला पाहायला मिळत आहेत, आणि इथून निघून जाईल साईला बीट करून 4 धावांकिता चौकार. एकोणतीस वरती जाऊन पोहोचलाय. 29 रन स्कोरकडे लागले गेले. 3 चेंडूंचा इथून खेळ या ठिकाणी झालाय. तर इथून समजावलं जाते गोलंदाज हिमेशला. निहिल आणि एका बाजूला हार्दिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 फलकावरती लागल्या. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये.
षटक क्रमांक आपण पाहतोय 4था सध्या प्रगती पथावरती आहे. यानंतर एका बाजूला सालवड आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल MS11 साई. अजून एक बिग मॅच आपल्या भेटीला आलाय. सध्या तरी जी लढत मैदानामध्ये सुरू आहे, विहान 11 श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला मैत्री 11 पालघर. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, फटका फसला आहे, परंतु शेतशक बॉलपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाही आहे. इथून चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धाव मिळतील या बॉलवरती. 31 धाव फलकावरती लागलाय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. हिमेशच्या अगेन्स्ट या ओव्हरमध्ये 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. कुणालच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये 15 धावा कुणालने आपल्या टीमसाठी बनवल्या आहेत इथून, आणि एक चांगली साथ या ठिकाणी देत आहेत तुषारला. परंतु मागच्या ओव्हरपासून तुषार स्ट्राईकमध्ये आलेले नाही आहेत. तो सुद्धा चर्चेचा विषय आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ त्या ठिकाणी दाखवलाय. लॉंग ऑफचा शेतशक चेंडूला फील्ड करतील नयन. एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 32 रन स्कोर करते आपण पाहतोय 5 चेंडूंचा. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मैत्री 11 पालघर संघ सध्या बॅटिंग करत असताना संघर्ष करतोय. त्याचं मुख्य कारण म्हणजे जी गोलंदाजी मैदानामध्ये झाले, निहिल आणि हिमेश या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून ॲज अ लीडिंग बॉलर जो परफॉर्मन्स द्यायचा आहे आपल्या टीमला, तो परफॉर्मन्स देत असताना शेवटचा बॉल आणि या बॉलवरती क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाची विकेट अर्थातच तुषार बसवत तंबूच्या आसऱ्याला हिमेशच्या खात्यामध्ये ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा स्कोर कडे लागल्यात. 32 वरती 3 धक्के आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला निहिल आणि विहान हिमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा स्कोर कडे लागलेत. 32ला 3 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आणि एक महत्वाचा फलंदाज होता तुषार, तो सध्या क्रीजवरती नाही आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मीन आपल्याला पाहायला मिळत आहेत, दाखल झाल्यात. एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील. बॉलिंग ट्रॅकवरती फिरकीचा जादूगर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. नयनला आपण पाहतोय डावखुराचा एक फिरकीपटू सध्या इन ॲक्शनमध्ये असणार आहे येणाऱ्या 6 बॉलमध्ये. 32 धावा फलकावरती राखल्या गेल्या. 32 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 4 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. इथून पुढचे 6 बॉल जे आहेत ते 6 बॉल तुम्हाला 6 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. विहान 11 टीम लक्षात घ्या. आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. सीझन 1 पर्व पहिले या स्पर्धेचे आणि या स्पर्धेमधील आज 3री रजनी. एका बाजूला विहान 11 श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला मैत्री 11 पालघर या 2 टीममधील ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते. 5व्या षटकाला इथून प्रारंभ झालाय. पहिलाच बॉल इथून चांगला फिरवलाय. धीम्या गतीचा बॉल होता. एक धाव इथून मिळेल या बॉलवरती लेग बाईसच्या रूपामध्ये. दुसऱ्या बाजूला विकेटकीपर त्यांचेच बंधू अर्थातच जित पटेल यांना आपण पाहतो विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये. 2 बंधूंची जोडी या टीममध्ये भरपूर महत्त्वाची आहे. 33 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा केला आतापर्यंत झाला आहे. आता मीन स्ट्रायकिंगमध्ये असतील. दुसऱ्या बाजूला कुणाल चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. संघर्ष सुद्धा तितकाच केला आहे. म्हणतात ना, आज अगर संघर्ष का दौर है तो कल सफलता का सोर होगा. पहिल्या चेंडूचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. षटक क्रमांक 5 सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. विहान 11 श्री जागमाता रावले टीम. वेळ भरपूर जातोय, प्लीज काही करा. पहिल्या चेंडूचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. षटक क्रमांक 5 सध्या प्रगती पथावरती. गोलंदाज नयन आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. फिरकी पटूच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला 5व्या षटकामध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटरला जो बाउन्स होता तो बाउन्स त्या ठिकाणी दिला नाही आहे. सबमरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. खाली राहणारा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि वेग सुद्धा चांगला होता. मागचा बॉल धीम्या गतीने हाताळला होता. मागच्या बॉलच्या तुलनेत दुसरा बॉल जो होता तो वेगाने हाताळला आणि त्याचं बेनिफिट सुद्धा नयनला मिळते.
2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला, परंतु मागच्या 2 बॉलवरती विथ द बॅट धावा बनवू दिल्या नाही आहे समोरच्या टीमला. 33 फलकावरती लागल्यात. 3-3 सध्या स्कोरकडे आपण पाहतोय. या बॉलवरती समोर फटका लॉंग ऑफ द ठिकाणी येते डीप मधून. निहिल केने कॅच ड्रॉप. निहिल कडून ही अपेक्षा नसणार आहे टीमला, कारण एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर. कॉन्सन्ट्रेशन थोडंसं नव्हतं. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय आणि एक धाव या बॉलवरती मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 34 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. नयनने आपल्या टीमसाठी एक संधी निर्माण करून दिली होती, कारण मीन एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा येऊ शकतात येणाऱ्या 9 बॉलमध्ये. आता झेल सुटला, इथून काय घडेल याकडे लक्ष वेधीत असणार आहे. 34 फलकावरती पाहायला मिळते. 34 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. विहान 11 श्री जागमाता रावले टीम सध्या हवी होताना आपण पाहतोय. बॉलिंग अटॅक चर्चेत राहिलाय. या बॉलवरती फटका चांगला आहे. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. लॉंगेस्ट सिक्सर, मॅक्सिमम 6 धावा. हा परिणाम होता. झेल सुटला, स्ट्राईक रोटेट झाले आणि त्यानंतर कुणाल स्ट्रायकिंगवरती आले आणि कुणालच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. 40 फलकावरती लागला. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. भरपूर वेळेनंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत या इनिंगचा जर विचार केला तर 2 षटकार आपण पाहिल्यात आणि जो पहिला षटकार आला होता तो पहिल्या षटकामध्ये आला होता आणि त्यानंतर जो मोठा प्रवास आपण पाहिला 5व्या षटकामध्ये 4थ्या बॉलवरती हा षटकार आला. बॉलिंग ट्रॅकवरती नयन वरती विकेट. हा बॉल चांगला फिरवला, पुढून ठेवला होता आणि इथून सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. ज्या बॉलवरती षटकाराला थोडंसं इथून मागे टप्पा पाहायला मिळाला. हा बॉल पुढे ठेवला होता आणि पुढून फिरवला या बॉलला. डॉट बॉलची समाप्ती ठिकाणी झाले. शेवटचा आणि अंतिम बॉल. या बॉलवरती ॲडजस्ट करून खेळला जातोय. फटका चांगला बॉल चालला इथून वाईडेश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतो. शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी षटकार येतो आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमचे टोटल फलकावरती 46 फलकावरती लागले गेलेत. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ओव्हरमध्ये धावा येताना आपण पाहिल्या. त्याचं कारण म्हणजे मिसफील्ड भरपूर झाल्या आणि सध्या तरी विहान 11 श्री जागमाता रावले टीमसाठी जर विचार केला तर फिल्डिंगमध्ये थोड्याशा सुधारणा कराव्या लागणार आहेत. मागच्या काही स्पर्धांचा जर विचार केला तर फिल्डिंगमध्ये भरपूर सामने गमावलेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय साई बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. स्लॉग ओव्हरमध्ये इथून फिरकी पटूला पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवलंय 6व्या षटकामध्ये. 46 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवरती साई यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला मीन ज्यांचा झेल सुटलाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथून एक चांगली इनिंग पाहायला मिळते का. कट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल चाललाय गलीला. तत्पूर्वी एकदा या बॉलवरती मिळेल. स्ट्रायकिंगवरती आणलं गेलं इथून कुणालला, कारण कुणाल यांचा जर विचार केला तर तुषार यांची विकेट गेल्यानंतर ते खचून गेलेले नाही आहेत. एकाकी झुंज मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दिलंय आणि 14 बॉलमध्ये 28 धावा आपल्या टीमसाठी त्यांनी बनवल्यात. 47 वरती ही टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये MS11 झाई टीमचा कॅप्टन आणि त्यांना 2 हात करेल सालवड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इतक्या सहजासहजी तुम्ही साईच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळू शकत नाही, कारण भरपूर चेंडू फिरवण्याची क्षमता ती शैली आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज साईकडे आणि इथून एक अग्निपरीक्षा असणार आहे साईची या ओव्हरमध्ये. समोर कुणालला आपण पाहतोय. एक सेट झालेले फलंदाज आहेत आणि टीमचा सेनापती सध्या फार ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला.
या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर निहिल केनी आणि या वेळेला चुकी होणार नाहीये. इन्स्पायर झाले होते आणि चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कुणालच्या खेळीला या ठिकाणी फुल स्टॉप लागत असताना 47 या धावसंख्येवरती हा धक्का लागलाय. कॉन फॉल करते आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रॉंग ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज साई यांची आपल्याला पाहायला मिळते. जो विश्वास कर्णधाराने त्याच्यावरती टाकलाय तो विश्वास इथून खरा उतरवण्याचा प्रयत्न त्याचा सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 47 वरती 4 धक्के आतापर्यंत लागलेत. नवीन फलंदाज हनी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता इथून येणाऱ्या 3 बॉलमध्ये नावाला साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. गोड बॅटिंग इथून करावी लागणार आहे. नावात गोडवा आहे परंतु इथून मैदानाच्या आतमध्ये तो गोडवा दाखवून द्यावा लागणार आहे. 47 फलकरते आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झालाय. साई राऊंड द विकेट. पुढचा बॉल तो ना बॅटची एज घेतल्यानंतर बॉल निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव या बॉलवरती परिपूर्ण होईल. एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. 48 फलकरते लागले. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील शिल्लक आहेत. 48 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालं. टॉससाठी आपण यायचं MS11 झाई टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर सालवड संघाचं कॅप्टन. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. बरोबर 2 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. अर्थातच इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 48 फलकरते लागलेत. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. एकदा चेंडूची सांगता ठिकाणी होताना पाहायला मिळते. इथून याआधी आपण पाहिलं होतं नयनला. तो एक स्पिनर आहे आणि त्याने इथून धावा थोड्याशा खर्च केल्या होत्या. डीआरएसचा वापर ठिकाणी केला गेला. बॅटिंग टीमने इथून रिव्ह्यू घेतला गेला. अंपायरच्या डिसिजनला इथून चॅलेंज केले गेले. अक्षय नाईक सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू इथून काउंट केला जाईल. शेवटचा आणि अंतिम बॉल हेनिंगचा आपल्याला पाहायला मिळतो. 48 फलकडते लागले गेलेत. 48 रन्स स्कोर करते आपण पाहू शकतायत. शेवटचा आणि अंतिम बॉल या 6व्या षटकामधील. इथून शॉट ऑन पूल करत असताना फटका इथून फसलाय. शतषक त्या ठिकाणी येत आहेत आणि शेवटच्या बॉलवरती साईच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिला डाव इथून समाप्त झालाय. 6 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि 6 षटकांच्या समाप्त एकेरीस 48 फलकावरती पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली स्टार्ट झाली होती परंतु त्यानंतर इथून बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला संघ. 49 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 49 टू विन असेल. त्यामध्ये गोलंदाजांचं कौतुक करेन. निहिल ने चांगलं षटक हाताळलं. त्याचबरोबर हिमेश खास करून जो कमबॅक त्याने करून दिला आपल्या पार्टनरला आणि त्यानंतर नयन आणि साईची गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली. श्री जागमाता रावले टीम आपण पाहतोय विहान 11 संघासमोर इथून 49 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. चला टॉसच्या दिशेने आपण जाऊयात. MS11 झाई टीमचं कॅप्टन आणि सालवड संघाचं कॅप्टन आपण टॉस करूया.
टॉसच्या दिशेने आदरणीय शशिकांतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. सालवड संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. MS11 आई टीमचा कॅप्टन प्लीज टॉससाठी या. आदरणीय शशिकांतजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. शशिकांतजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. MS11 आई टीमचा कॅप्टन प्लीज टॉससाठी या. सालवड संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. हार्दिक किणी आपण पाहतायत. सफाळ्याचा गोड आवाज ज्यांनी सलग तिसऱ्या रजनीमध्ये आम्हाला खूप सुंदर साथ. निहिल किणी आणि एका बाजूला हार्दिक. मॅचला सुरुवात होते. निहिल किणी उभरता सितारा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती निहिल किणी बॅक टू द डग आउट. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे बाकी तर खूप वेगळी लागली होती आणि आता त्यांचे एक्स्ट्रा खेळाडू सांगतात की यस, आमचा आता गोलंदाजांना दाखवून दिले निहिल डगआउटचा रस्ता. फलंदाज बाद गॉन. आज आणि उद्याचा दिवस. यावेळेला जीतवाले आणि जीत यांच्यासाठी मात्र हाई बॉल थोडासा कठीण राहिला. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत खातं खोललं जात नाही. त्याच्या आधीच निहिल किणी बाद झाले. सध्या भरपूर चर्चेतला खेळाडू राहिलाय तो. नुकताच शिवनेरी चषक झाली डे नाईट स्पर्धा.
त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज वरती सायकलवरती स्वार झाला, परंतु या मॅचमध्ये शून्याचा चष्मा घालून महत्वाचा होता हा सामना. 49 धाव्यांचा जिथे टार्गेट आहे. रिक्वायर्ड रन रेट पूर्णांक आपण पाहू शकाल 8.49. 8.5ची जी सरासरी आहे त्या सरासरीला तुम्हाला सुरुवात करावी लागेल. एका बाजूला जीत पाटील कलात्मक फटक्यासाठी जाणला जाणारा खेळाडू, त्यांच्यासाठी पुढचा बॉल रिव्हर्स स्विच. क्या बात है. जीत पाटीलच्या बॅट मधनं छोटा पॅक बडा धमाका. बॉल सीमा रेषा पार. षटकार. मन मोहित करणारा फटका. प्रत्येकाच्या मुखातून अपने आप वाह असा शब्द आला, कारण तो फटकाही जीतचा त्याच पद्धतीचा होता. अतिशय सुंदर पद्धतीने 3 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला आपण पाहतात पूल केलाय आपण. पूल क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचे पुढे येतील. तत्पूर्वी सिंगल मिळतंय. सिंगलच्या सहाय्यानं जीत यांचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला होता, परंतु हार्दिक घरतनं सांगितलं की नाही होणार दुसरी. जिथे सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. 32 बॉल आणि आता 32 बॉलमध्ये 42 धाव्यांची गरज. अतिशय सुंदर पद्धतीने जो फटका खेळला आणि त्या फटक्याच्या सहाय्यानं सध्या मी म्हणीन जागमाता रावळे संघाचा डगआउट सेलिब्रेट करत असेल. सहज रीतीनं बॉलला बॅट स्विच केली आणि तदनंतर आपण पाहू शकाल बॉलला खेळलं त्यांनी गली बॅकवर्ड पॉइंटमध्ये. खूप सुंदर फटका होता. गोलंदाज तयार. यावेळेला हार्दिक घरतचाही प्रयत्न तोच होता मोठ्या फटक्यामध्ये. रॉकी ग्रुपची स्पर्धा, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये याचंही नाव घेतलं जातं. हार्दिक घरत कमी वयामध्ये भरपूर अनुभव त्यांनी या क्रिकेटचा घेतलाय ओव्हरआर्म टेनिस बॉलमध्ये आणि सध्या तेच बघायला मिळतात. धावांची गती तपासून पाहिली. 7-5 बॉलचा खेळ झालाय. पुढील होणारा सामना MS जाई त्यांच्या विपक्षात सालवड. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि डॉट बॉल येईल. जो एक षटकार आला त्या षटकाराला पुढे घेऊन जाता नाही आलं, परंतु रावळे संघ डगआउटमधून टाळ्या येतात, कारण 7 धावा ज्या असायला हव्या होत्या त्या मिळाल्या. त्या अनुषंगाने आपण पाहतात मी म्हणेन की सुरुवात चांगली आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी 1 विकेट घेतल्यानंतर पहिल्या षटकात 1 षटकार आल्यानंतर फक्त 7च धावा खर्च केल्या. ही जमेची बाजू आहे. आता इक्वेशन जर तपासून पाहिलं तर मॅडी द्वीप मला दर्शवतात की बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये 42 धाव्यांची गरज. आकाश ठाकूर हे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळाले होते. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 20-25चा हा दैदिप्यमान सोहळा झुंजार क्रिकेट क्लब आणि झुंजार क्रिकेट क्लबची सन्मानाची मानाची अभिमानाची स्पर्धा. झुंजार क्रिकेट ज्या ज्या वेळेला आपल्याला बघायला मिळतं त्या वेळेला एक चांगलं आयोजन घेऊन येतं आणि येणाऱ्या काळात आपण पाहतात हे पर्व पहिलं आहे. जसजसं या स्पर्धेचं स्वरूप मोठं होत जाईल आणि ही संपूर्ण स्पर्धा, या स्पर्धेमध्ये तब्बल भारतातले जबरदस्त आयकॉन खेळाडू उतरतील. हे पहिलं वर्ष आहे ज्यामध्ये ऑल इंडिया आयकॉन जे 2 खेळाडू आपल्याला सुपर 8साठी बघायला मिळतात. पुढच्या वर्षी याहींपेक्षा वेगळी संकल्पना राहील आणि झुंजार क्रिकेट क्लब म्हटलं की सर्व गोष्टी तुम्हाला सहज रीतीनं बघायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेला फाईन लेगला बॉलला वळण दिले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बिटवीन द गॅप बॉलला खेळले. सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्यानं 8. जीत आता समजदारीचा खेळ करतात. 1 षटकार त्यांनी जरूर ठोकला. तदनंतर आता गरज देखील मोठ्या धावांची नाही. सिंगल डबलनं या मॅचमध्ये येऊ शकतात. 1 बॉल खराब येणार आहे, त्याची वाट ते अगदी चातक पक्षाप्रमाणे पाहत राहतील. 29 मध्ये गरज आहे 41 धाव्यांची. सामना जबरदस्त पद्धतीने आपल्याला बघायला मिळाला आहे. एका बाजूला हार्दिक घरत सध्या खातं खोललेलं नाही आत्तापर्यंत. गोलंदाज कुणाल 40+ खेळाडू. पहिल्या दिवसात 40+ क्रिकेट देखील ज्यांनी गाजवलं विथ द बॉल. आज बॅटने त्यांनी कमाल केली. जे फटके अगदी खेळले समोरच्या दिशेने, काय फलंदाजी केली. तदनंतर मिड विकेटला ज्यांनी फ्लॅट षटकार ठोकला. गुणवत्ता आहे. 40+ क्रिकेट आज सध्या चर्चेत काय तर 40+ क्रिकेटपटूंची एक वेगळी किमया असते. प्रतिस्पर्धी संघाला शांत कसं करावं हे त्यांनी अनेक वर्ष पाहिलं. यावेळेला हार्दिकच्या बॅटमधनं बॉल चाललाय. काय फटका केला. पॉइंटच्या वरनं हे फटके सहज नसतात. त्याच्या मागे लिहिलं होतं क्लास. जसा फटका आला तसं प्रत्येक प्रेक्षकाच्या
27 बॉल आणि 35ची मॅच सध्या आपण पाहतायत. जागमाता रावळे हा संघ बघायला मिळतोय. एका बाजूला मैत्री 11 पालघर हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 14 याही वेळेला आपण पाहतायत इन टू दी गॅप क्षेत्ररक्षक आहेत. बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय मिड विकेटला. क्लिअर करणारा आलाय चौकार. 4 जागमाता रावळे स्वप्नील भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आता जलद गतीने पकडतात. 18 वरती जाऊन पोहोचते. निहिल किणी बाद झाल्यानंतर हार्दिक गरत आणि जित पाटील सांगतात की टेन्शन घेऊ नका, मध्य फळीला आम्ही सांभाळू शकतो. जी गुणवत्ता आम्ही राखतो सध्या मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा धावफलकावरती. यावेळेला आपण पाहतात मोठ्या फटक्याचा स्वीकार केला. क्षेत्ररक्षक डीप मधून आलेत आणि त्यांच्या माध्यमातून नाही कुठलीही चुकी होणार. फलंदाज हार्दिक गरत बाद. यस एम एस जाई आणि एका बाजूला सालवड दोन्ही कर्णधार इथे असाल तर प्लीज रिपोर्ट करायचा. सालवड संघ आहे. एम एस जाई तुम्ही जर पोहोचला असाल तर आमच्यापर्यंत रिपोर्ट करा. या ओव्हरच्या ब्रेकमध्ये टॉस होईल. या एक बॉल नंतर टॉस होईल जिथे आमचे साथी हार्दिक किणी व्हॉइस ऑफ सफाळे अतिशय सुंदर साथ ज्यांनी सलग 3 रजनींमध्ये आम्हाला दिली आणि तेच हार्दिक किणी जोडले जातील टॉस बॉक्समध्ये जिथे एका बाजूला एम एस जाई आणि त्यांच्या विपक्षात सालवड. साई सापडेश्वर सालवड हा संघ SSS आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष ठाकूर, हर्ष पाटील, यास ऑल राईट. युवा उभरता सितारा ज्या पद्धतीनं फक्त क्रिकेटर नव्हे तर एक चांगले शैक्षणिक जीवनात आहेत. तदनंतर त्याच क्रिकेट खेळत असताना पंचांची भूमिका देखील अदा करतात. चांगले गुणलेखक आहेत, असायला हवं. धावसंख्या 18. शेवटचा बॉल बाकी आणि गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाल. आता नवीन फलंदाज नयन पाटील. एका बाजूला जीत आहेत आणि जीत यांचे मोठे बंधू नयन दाखल झालेत. नयनसाठी पुढचा बॉल. येता क्षणी नयननं मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि नाही कुठली चुकी होणार. एका क्षणी वाटलं होतं की हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. आता मैत्री 11 पालघरचे एक्स्ट्रा खेळाडू सांगतात की येस होईना बात. गॉन. जर क्रिकेट क्लब आणि अग्रीपाड चॅम्पियन्स ट्रॉफी हा कॉईन आपल्याला पाहायला मिळतोय. 20वा फाउंडेशन सालवड संघाचा कॉल असेल. हर्ष कॉल करतील. झुंजार क्रिकेट क्लब असं कॉल आणि यस झुंजार क्रिकेट क्लब आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. हर्ष टॉस तुम्ही जिंकलायत, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. जास्त काही विचारणार नाही कारण सामना मैदानामध्ये सुरू आहे. ऑल दी बेस्ट बोट कॅप्टन्स. टॉसच्या ठिकाणी जिंकलाय आणि 20वा फाउंडेशन संघ टॉसच्या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ दन्सर. ओट यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हार्दिक किणी आणि पुढील मॅचचा टॉस देखील झाला अतिशय सुंदर पद्धतीनं. धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली 18 वरती 3 धक्के. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश, ज्या सिद्धेशला अनेक वेळा आपण पाहता जागमाता रावळे संघानं खूप वेगळ्या संध्या त्यांना क्रिएट झाल्या होत्या. ज्या वेळेला मागे काय झालं याला विसरून तुम्हाला या मॅचमध्ये जो रोल मिळाला आहे त्या रोलला तुम्हाला साजेचं क्रिकेट दाखवावं लागेल. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 31 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्याकरिता जित पाटील मैदानाच्या आतमध्ये छोटा बॅग बडा धमाका. अगदी शरीर यष्टी जर आपण तपासून पाहिली तर सडपातळ बांध्याचा आखूड यष्टीचा
परंतु गुणवत्ता, टायमिंग, सातत्य या सर्व गोष्टी या जीतकडे आहेत आणि त्याच्यासाठी पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश यांच्यासाठी मात्र आपण पाहतात इथे काय झालंय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता फलंदाज बाद होण्याची शक्यता. पंचांनी बोट उचलला आकाशाकडं. निश्चित स्वरूपात या ज्या चुका आहेत त्या चुका तुम्हाला त्रास देणार. फलंदाज बॅक टू दी द आउट गॉन. बाद झाले. सिद्धेश आणि आता आशिष दोन्ही फलंदाज फ्रेश आहेत. त्यांच्यासाठी खेळपट्टी थोडासा एक वेगळा अनुभव देईल. पहिला बॉल खेळत असताना तुम्ही कुठल्या पद्धतीने खेळता. जीत पाटीलनं रनआउटमध्ये आपले विकेट गमावले. सिद्धेशसाठी त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. एकाच रुळावरती 2 गाड्या बघायला मिळाल्या, ज्या अनुषंगाने ॲक्सिडेंट निश्चित होणार होतं आणि तेच घडलं. सध्या धावफलकावरती धावसंख्या 18, षटक क्रमांक 3चा खेळ चालू झालाय. 6 षटकांचं एक मोठं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. पुढचा बॉल कडे स्ट्रोक खेळायचं होतं, नाही बॅटला बॉल कनेक्ट करता आला. फुटवर्क महत्वाचं आहे. हार्दिक गरज बाद झाले, जीत पाटील बाद झाले आणि तदनंतर नयन आले, नयन बाद झाले. आणि हे 3 विकेट जे सलग आले ना झपाट्यानं, ते विकेट थोडेसे आता जागमाता रावळे, विहान 11 जागमाता रावळे या संघासाठी थोडेसे अडचणीत राहिलेत. बॉलला रिस्टवरती खेळलं मनगटाच्या साह्यानं. क्षेत्ररक्षक तिथून येतील मिड विकेटला, त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या साह्याने 19 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. सध्या 30ची गरज आहे. येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं तर तुमच्याकडे 21 बॉलमध्ये 30 धाव्यांची गरज. दीपेश घरत, दीप घरत आपल्याला बघायला मिळतात. जे लाईव्ह स्कोरिंग पुढचा होणारा सामना SS सालवड आणि एका बाजूला आपण पाहतात तो म्हणजेच MS झाई, MS 11 झाई. मोतीलाल शाह यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. 19 वरती 4 धक्के सध्या या मॅचमध्ये विहान 11 जागमाता रावळे या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. खोलवर टप्पाचा बॉल आशिषसाठी अनप्लेएबल. अगदी सरप्राईज झाले या बॉलनं. त्यांना थोडंसं कठीण असं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळतंय. 20 बॉल आणि 30, 10चाच फरक आहे. परंतु या षटकात जी गोलंदाजी केली आकाश ठाकूरनं, सध्या आतापर्यंत त्यांनी 10 बॉलचा खेळ परिपूर्ण फेकलाय, जिथे धावसंख्या 8 खर्च करत 1 धक्का. म्हणजे जसा तुमच्याकडे बॅलन्स आहे त्या पद्धतीने तुम्ही खर्च देखील करताय. फटका खेळल्या ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीपमधून बॉलला प्रोटेक्शन देतील. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने धावांची गती आकार घेईल, ती म्हणजेच जाऊन पोहोचेल 20 वरती. 19 बॉल आणि 29 धाव्यांची गरज. अगदी शेवटचा हा बॉल या षटकातला. दोन्ही संघ तुल्यबळ मी का म्हणत होतो. मैत्री पालघरनं धावा कमी ठेवल्या, गोलंदाजीनं क्वालिटी दाखवली. निहिल किणी लवकर बाद झाले, नयन आले, नयन बाद झाले. जीतनं रनआउटमध्ये विकेट दिली. हार्दिक गरज घाई जास्त केली. शेवटचा बॉल सिद्धेशने मात्र आपण पाहतायत डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललंय. क्षेत्ररक्षक तिथून पुढे पोहोचतील आणि त्यांच्या माध्यमातून फेके होईल, तदवरती सिंगल मिळेल. 18 बॉलचा खेळ झालाय. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वरती. सध्या आता बॉल असतील तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 28 या धावसंख्येची. घेऊया एक डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया सुमधुर
चा मॅच विहान 11 श्री जागमाता रावळे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि एका बाजूला मैत्री 11 पालघर केवल पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहू शकाल. चांगली साईड आहे पालघरची देखील. एका बाजूला रावळे एक गाव एक फॉर्मॅट चांगलं क्रिकेट दाखवत आहेत. चांगला बॉल 40+ खेळाडू आहेत. एका बाजूला सिद्धेश संघाचे कर्णधार त्यांना गेम पुढे चालवण्यासाठी पुढे पाठवलं प्रमोट केलं आणि सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन कुणालला आपण पाहताय 40+ खेळाडू डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी. सध्या धावफलकावरती 21. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कुणाल तयार. समोरच्या दिशेनं बॉलला केलं जयंत पाटोळे आहेत बॉलच्या खाली आणि नाही चुकी करणार. जयंत यांनी टिपली कॅच आणि सिद्धेशच्या खेळाला इथे अंत आला. फलंदाज बाद गॉन. होते हो असेल आणि त्यामध्येच तुम्हाला जायचं आणि तेही कमिटी मेंबर जातील. तुम्ही असं प्लीज मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करू नका. सन्माननीय सचिन भोईर सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. इथे अर्धा संघ गारद झाला. 21 वरती 5 धक्के ना भूतो ना भविष्यती असं सध्या आपल्याला क्रिकेट बघायला मिळतं. धावांची गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते 21 वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आत साई घरत दाखल झालेत. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न होता जिथे आपण पाहता डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. कुणाल घरत यांचा वेग प्रचंड आहे आणि त्याच्या प्रचंड वेगासमोर मुकावं लागलं. कुणाल जाधव आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर पद्धतीनं सध्या गोलंदाजी करत असताना आतापर्यंत त्यांचं षटक जर तपासून पाहिलं 3 धक्के 11 धावा खर्च करत 9 बॉलचा खेळ त्यांनी परिपूर्ण फेकलाय. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतात फॉलोइंग स्वीप करायचं होतं परंतु बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन लेट झालं. टू अर्ली आपण पाहू शकाल जिथे त्या बॉलला व्यवस्थित कनेक्ट करता नाही आलं. बॉलचा वेग जास्त होता. बॅट थोडी लेट झाली. सिंगलच मिळते. सिंगलच्या साह्याने 22. आता मॅचमध्ये एका फलंदाजाला जरूर तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. जोखीम पत्करावी लागेल. जर इथून तुम्ही जोखीम नाही पत्करणार तर मग थोडासा उशीर झाला की काय या सर्व गोष्टी तुम्हाला त्रास देतील सतावतील. सध्या मॅचमध्ये 22 धावा 14 बॉल आणि 27 ची गरज आहे. 14 बॉल 27 लाख मोलाची स्पर्धा. आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 20-25 प्रत्येकाचं स्वप्न आहे की या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी मिळावी. फटका केलाय समोरच्या दिशेनं. काही क्षेत्ररक्षण केलं. शेवटच्या क्षणाला तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले. लॉंग ऑनचे खेळाडू कौतुक करावं तेवढं कमी आहे. जिथे चौकार होता त्यावेळेला सेव्ह केलं. संघासाठी 100% समर्पण. आता 24 धावा धावफलकावरती. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 25-49चा मॅच. एका बाजूला श्री जागमाता रावळे विहान 11 हा संघ बॅकफुटला येत असताना पाहायला मिळतोय. फटका खेळायचा होता आशिषला. बॅट आणि बॉल नाही कनेक्ट झालं. कुणालनं जबरदस्त गोलंदाजी दाखवली. एका बाजूला सांगतात की यस 40+ मी खेळाडू आहे. अनेक वर्ष या क्रिकेटच्या बॉलला फिरवलंय मैदानाच्या आत. सध्या 12 बॉलमध्ये 25 ची गरज. कमिटी मेंबर्सकडे हरेश्वर किणी आपण बॅट पाठवू शकता. जर फलंदाजाला बॅट हवी असेल तर कमिटी मेंबर्स जातील मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 25. प्रत्येक षटकामध्ये 12.50 चा एव्हरेज तुम्हाला राखावा लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. मुख्य खेळपट्टीवरती टीम मीटिंग्स करू नका. ट्रॅकवरती गोलंदाज
प्रज्योत यांना आपण पाहतात. रजत राऊत हे गोलंदाज दाखल झालेत. साई घरत आणि एका बाजूला आशिष. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 25. या मॅचमध्ये जागमाता रावळे विहान 11ला जर परत यायचं असेल तर एक मोठा हिट. आणि इथून सध्या जो मोर्चा सांभाळला आहे कुणालनं, त्याला पुढे घेऊन जायचं असेल तर एक इथून विकेट. काय होईल आणि काय बिघडेल. बाबू आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला खेळले त्यांनी आणि बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे दर्शवतील की तो चौकार आहे की मग षटकार आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा. बाबू बॅट बदलली, चौकार आला. आता पुन्हा एकदा दुसरी बॅट मैदानाच्या आतमध्ये जाईल. षटकार येईल की मग दुसरं काहीतरी व्यत्यय येईल. या अनेक गोष्टी बघायला मिळतात. साई घरत धावसंख्या फलकावरती 28. चौकार आहे. चेक केलं तिथे आणि तिथे तो चौकार आहे. ऑल राईट. आपण पाहू शकाल आता 28 धावा धावफलकावरती. साई घरतनं इथे चौकार तर शोधलाय. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 21. मीन बोरा कानमंत्रणा देत आहेत. गोलंदाजाच्या कानामध्ये अनुभवाचे शब्द फुंकले जात आहेत. आता पाहूया रजत कुठल्या पद्धतीनं गोलंदाजी करतील. 11 बॉलमध्ये 21. सामना आपल्याला बघायला मिळतो दोन्ही बाजूनं झुकलेला, दोन्ही बाजूनं वाकलेला. एका बाजूला केळवे विभागातला संघ, एका बाजूला पालघरचा एक दिग्गज संघ आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला समोरच्या दिशेने बॉलला लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहेत समोर. हा बॉलला फील्ड करतील, फेकी येईल तदवरती आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 29. तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत आणि 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 बॉल फेकायचे आहेत. लक्षात घ्या फिल्डिंग टीम. आणि जर ते नाही झालं तर मग शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. सगळ्यांसाठी नियम सारखे आहेत. पंच तुम्हाला टाइम दर्शवत असतात त्यावेळेला तुम्ही घाई करणं खूप गरजेचं असतं. गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा बॉल आशिषला नाही बॉलला कनेक्ट करता आलं. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल टेन्शन वाढवणार. जागमाता रावळे संघाचे फलंदाज बसून पुन्हा एकदा उठतात, उभे राहतात, चालतात, धावतात. करायचं तर काय हा प्रश्न आता पडलाय मनामध्ये. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 20. रजत गोलंदाजी ट्रॅकवरती. आशिषसाठी पुढचा बॉल. या वेळेला फटका तर खेळलाय आशिषनं. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार. कठीण काळात संघर्षाचा आलेला हा षटकार महत्वाचा राहील. सध्या 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 14चा मॅच. अतिशय सुंदर सामना. प्रेक्षकांच्या लक्ष वेधून घेणारा मॅच आपल्याला बघायला मिळतोय. 8 बॉलमध्ये 14 धाव्यांची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला बॉलला केलंय. क्षेत्ररक्षक निवडले तिथे आणि फलंदाज आशिष बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद गॉन. बॉल आणि 7 बॉलमध्ये 14ची गरज. इथे आपण पाहू शकाल 15 सेकंदाचा अवधी आहे जिथे तुम्हाला एक चेंडू म्हणजे जवळपास ते नामुमकिन आहे. धावफलकावरती आपण पाहतात 7 बॉलमध्ये 14ची गरज. हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 14 असं समीकरण. आणि विपुल घरत गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात शरीरापासून दूर ठेवला बॉल. अतिशय चांगल्या पद्धतीनं. भन्नाट फॉर्मात ते जरूर आहेत
परंतु या वेळेला जर आपण तपासून पाहिलं तर सध्या हा चांगला बॉल त्यांना नाही खेळता आला. आता शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतात धावांची गरज आहे 14 आणि एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल, कारण टाइम्स इथे जो होता तो समाप्तीवरती आला. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये गरज आहे धावसंख्या 14ची. सहा बॉलमध्ये 14 धाव्यांची गरज. 38 षटकाच्या बाहेर तुम्हाला आता एक खेळाडू आत घ्यावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बॉलर नेम मृण्मय दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 14 धावा. इथे डिफेंड होतील की चेज होतील. जागमाता रावळे संघ अगदी तयारीनं आला होता, परंतु आता सध्या या मॅचमध्ये पारडं दोन्ही बाजूनं झुकलेलं आहे, वाकलेलं आहे. साई घरत आहेत, एका बाजूला विपुल घरत आहेत. दोन्ही देखील फलंदाज चर्चेत आहेत. जागमाता रावळे प्रीमियर लीग त्यावेळेला 50 धावा विपुलच्या बॅटमध्ये देखील आलेत, म्हणजे जो गोल्डन टच आहे आता त्याची गरज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. साई घरत 6 बॉल 14. मृण्मय गोलंदाजी ट्रॅकवरती. साई घरत यांच्यासाठी राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं. या वेळेला आपण पाहतायत खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल शॉट चेंडू आणि त्यावरती पुल आणि सक्सेसफुल जबरदस्त स्ट्रोक. 6. साई घरत बाबू या नावानं सध्या प्रसिद्ध झालाय तो. जागमाता रावळे संघाचा एक अत्यंत महत्वाचा खेळाडू हार्ड हिटर साई घरत यांना आपण पाहतायत. 41 धावा धावफलकावरती आहेत. आता गरज आहे 5 बॉलमध्ये 8 धावा. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 21 सामना तुम्हाला एक हाती जिंकताना कुठला संघ बघायला मिळाला नाही. ही या स्पर्धेची क्वालिटी आहे, ही या स्पर्धेची श्रेणी आहे. सर्व संघ अगदी तुल्यबळ येतात या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवरती. याही वेळेला आपण पाहतात फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे सिंगल मिळते या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या. दुसरीचा प्रयत्न इथे राहिलाय. सिंगल डबलनं या मॅचमध्ये येऊ शकत होतं. विपुल यांना आता कॉम्प्रोमाइज करावं लागतं. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 1 आकार तर जरूर घेईल. म्हणजेच आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 7 धाव्यांची. एक मोठा हिट आला तर मॅचमध्ये क्लिअर होईल. आता फलंदाज दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. त्यांचं नाव आहे साई. विपुल घरत बाद झाले आणि आता साई दाखल झालेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल आणि 7चा सामना. हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा मॅच. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण होणारी मॅच. साई एका बाजूला साई पाटील, एका बाजूला साई घरत. चार बॉल आणि 4 बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज. जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांना आता निश्चित स्वरूपात थोडंसं प्रेशर आलं असेल. कोण जिंकणार कोण हरणार या अशा अपेक्षेसह मैदानाच्या आतमध्ये. साई घरतनं स्ट्राईक तर जरूर घेतले. एका बाजूला अमोल साई पाटील दाखल झालेत. विहान 11 जागमाता रावळे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्यानं सुपर 8ला क्वालिफाय होणारा संघ. या मॅचमध्ये थोडंसं कठीण प्रसंगातून चाललाय, परंतु साई घरत यांच्यावरती विश्वास आहे. यावेळेला आपण पाहतात साईनं भरपूर सफल झाले. तदनंतर फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे.
आणि 3 धाव्यांची गरज आता आपण पाहतायत. सध्या 14ची गरज होती त्यावेळेला षटकार चौकार आणि आता धावसंख्या फलकावरती 46. 3 धाव्यांची गरज. विपुल घरतनं सॅक्रिफाईस का केलं तर साईकडे ती गुणवत्ता आहे. सुपर ओव्हरमध्ये मॅच येईल का हाही प्रश्न माणिक मात्र दर्शवतात की या सुपर ओव्हर व्हायला हवी, कारण या स्पर्धेमध्ये एकही आत्तापर्यंत झालेले नाही. 3 बॉल आणि 3चा मॅच. एका बाजूला साई पाटील, एका बाजूला साई घरत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विहान 11 श्री जागमाता रावळे हा संघ बघायला मिळतोय. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल. बॉलला इथे सिंगल तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? जीवाच्या आकांतेनं दुसरीसाठी पलटले आणि बघता बघता 2 धावा इथे परिपूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता जागमाता रावळे या संघाच्या डगआउटमध्ये खुशीचं वातावरण. जिथे कधीपासून जीव गुदमरला होता तो आता लांब श्वास घेत असताना सर्वच खेळाडू. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 48 स्कोर आर लेवल. आता उघ्या एका धावेची गरज आहे. बॉल आहेत 2. फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये आपण तपासून पाहिलं तर अगदी आता अटॅकिंग फील्ड. मैत्री पालघर हा संघ उतरला होता कमी धावेनं. इथून 5 ते 10 धावा जास्त असत्या तर मजा आली असती. मग शेवटपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत रिझल्ट सस्पेंड असता. आता साई घरतनं जो खेळ केला 6 बॉल 13 धावा. या 6 बॉल 13 नाहीत, या 6 बॉल 100 आहेत. ज्या 13 धाव्यांचं योगदान अशा वेळी आलं ज्या वेळेला संघ अडचणीत होता. साईचं कौतुक करावं लागेल. साई घरत 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 1ची गरज. मृण्मय ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवरती. नांदगावचा हा गोलंदाज. इथे आपण पाहतात आता पंचांनी दर्शवलं की डॉट बॉल. सुपर ओव्हर पर्यंत मॅच जाईल का? रिव्ह्यू पंचांनी 3ऱ्या पंचांचं रेफल केलंय बॅटिंग टीमनं. आता इथे पाहूया वाईड येतोय की मग तो बॉल सेफ बॉल आहे जिथे पंच अक्षय नाईक जोडले जातील. फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. आता 1 बॉल आणि 1ची मॅच. सामना सुपर ओव्हरमध्ये जाण्याची दाट शक्यता. माणिक मात्र सांगतात की उगाच नाही मी क्रिकेट एवढी वर्ष खेळलोय. अनुभवाचे बोल सांगतात. आता 1 बॉल आणि 1ची गरज. काय सामना रंगलाय. कोण जिंकणार कोण हरणार शेवटच्या बॉलपर्यंत रिझल्ट अगदी सस्पेंड. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही. जिथे 1 बॉल आणि 1ची गरज. अप्रतिम, अतिशय सुंदर, अद्वितीय. साई घरत शेवटपर्यंत लढले मैदानाच्या आतमध्ये. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात 1 बॉल आणि 1ची गरज असताना मृण्मय ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवरती. ब्रँड ऑफ नांदगावचा खेळाडू आणि सध्या तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बॉल आणि 1 धावेची गरज हा सामना जिंकण्याकरिता. आणि यावेळेला आपण पाहतात व्हाईट बॉल. काय गोलंदाजी जिथे ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. अभिनंदन विहान 11ची जागमाता रावळे संघ. जिथे अतिशय चुकीचा चेंडू मृण्मय यांचा राहिला. तुम्ही 1 बॉल 1चा मॅच आणता आणि त्यावेळेला जर व्हाईट बॉल हाताळला तर मग यापेक्षा दुःख नाही. हँडशेक करून मैदानाचा ताबा सोडायचा आहे. लक्षात घ्या. हँडशेक करून आपण मैदानाचा ताबा सोडा. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच साई घरत. जो मी उल्लेख केला ना की त्या 13 धावा नाहीत त्या 100 पेक्षा जास्त धाव्यात महत्वाच्या काळात